आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वेळेवर आरोग्य आणि नेत्र तपासणी करणे गरजेचे. डॉक्टर प्रियाताई शिंदे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. डोळे हे शरीराचे अमूल्य भाग असल्याचे सांगत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व यावेळी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी विशद केले. नगरसेविका संजीवनी बर्गे व माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे यांच्या वतीने आज कोरेगावचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आज हुतात्मा स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन भैया व नगरसेवक संजीवनी बर्गे यांनी केलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे डॉक्टर प्रिया शिंदे यांनी कौतुक केले आणि गरजूपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. स्वागत व प्रास्ताविक सचिन भैया बर्गे यांनी केले. सूत्रसंचालन साप्ताहिक धनसंतोषचे संपादक संतोष नलावडे यांनी केले. आभार नगरसेविका संजीवनी बर्गे यांनी मानले. यावेळी नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, नियोजन मंडळाचे सदस्य राहुल दादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, विलासराव बर्गे, गजाभाऊ बर्गे, प्रतापराव बर्गे, राजेंद्र बुवा बर्गे, श्रीकांत मर्दा व सर्व नगरसेवक, नगरसेविका व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. मानदेश न्यूजहून कोरेगावहून उपसंपादक पत्रकार दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव. कोण राहिले? सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं दमदार विकासापूर्ण नेतृत्व आणि ज्यांनी स्मार्ट कोरेगावची संकल्पना सत्यात उतरवली असे आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांचा वाढदिवस उद्या संपूर्ण मतदारसंघात साजरा केला जातोय. दरवर्षी या नगरीमध्ये विविध विधायक उपक्रम राबवून साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यामध्येच सचिन भैया बर्गे, माजी नगरसेवक आणि वार्ड क्रमांक 9च्या नगरसेविका सभापती संजीवनी वहिनी यांच्या वतीनं दरवर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. यावर्षी नेत्र चिकित्सा शिबिर, त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू आणि मोफत चष्मे वाटप अशा कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, आपल्या सर्वांच्या नेत्या डॉक्टर प्रियाताई वहिनीसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं आहे. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी मी विनंती करतो संजीवनी वहिनींना त्यांनी आदरणीय वहिनीसाहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं.
सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य युवा नेते सन्मान्य राहुलदादा बर्गे यांचंही स्वागत सचिन भाई यांनी करावं. इकडे बघ. या नगरीच्या नगराध्यक्षा सभापती दीपाली वहिनी बर्गे यांचं या ठिकाणी स्वागत संजय वहिनींनी करावं. उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, सर्व नगरसेविका, सर्व नगरसेवक या सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य विलासराव काका उपस्थित आहेत, सन्मान्य गजानन बर्गे भाऊ उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. सर्व पार्टीचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत, प्रतापराव बर्गे आप्पा उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून सचिन भाया बर्गे मित्रमंडळाच्या वतीने मी स्वागत करतो. आणि दरवर्षीप्रमाणे एक चांगला उपक्रम सचिन भायांनी या विभागातील नागरिकांसाठी घेतला. सातत्याने समाजासाठी लोकोपयोगी काम करण्याचा प्रयत्न सचिन भायांचा आणि त्यांच्या मित्रसमूहाचा असतो. आज नेत्र तपासणी शिबिर घेत असताना एनफॉर विजनचे ॲडव्होकेट वरदराज निकम यांच्या सहयोगाने त्यांनी हे शिबिर घेतलं. एनफॉर विजनच्या टीमचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सन्मान्य राहुलदादा बर्गे यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. आमदार महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त आज खरं तर अख्ख्या मतदारसंघामध्ये आमदार महेशदादांचा वाढदिवस म्हणलं की एक उत्साहाचं वातावरण असतं. खरं तर आमदार महेशदादांना अभिप्रेत वाढदिवस हा कधीच गाजावाजाचा नसतो हे सर्वांना ज्ञात असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे सचिन भैया असतील, आमच्या संजीवनीताई असतील, हे एक आरोग्य शिबिर मागच्या वेळी त्यांनी भरवलेलं. त्याचप्रमाणे त्यांनी मागच्या वेळी सुद्धा हाच उपक्रम एक डोळे तपासणीचा आणि जवळजवळ 500 जणांना मागच्या वेळी लाभार्थ्यांना ह्यातून फायदा झाला. आणि मोतीबिंदाचे सुद्धा पंपूबाई यांनी, आमच्या सचिन भाई यांनी मागच्या वेळी हा कार्यक्रम झाल्यानंतर गेले आठवडाभर त्यांच्या ऑपरेशनच्या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. अशाच पद्धतीने ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार महेशदादांना जो अभिप्रेत असणारा हा मतदारसंघ आहे की ज्यात समाजभूमी सर्व कार्यकर्त्यांनी भूमिका घ्याव्या अशा पद्धतीचे कार्यक्रम गेले 2 दिवस झाले चालू झालेले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण आहेत, बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर आहेत, आरोग्य शिबिर आहेत आणि अंगणवाडी सेविका असतील किंवा इथल्या सर्व विद्यार्थ्यांना असतील खाऊ वाटप आहे. फार उत्साह कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे साहेबांचा खऱ्या अर्थी ह्या मतदारसंघात एक विकासाचं पर्व उभं केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून ह्या कार्यकर्त्यांच्या मनात अशी एक भूमिका असते की आपल्या नेत्याचा आज जन्मदिन आहे आणि त्या जन्मदिनात आपण काहीतरी खारीचा वाटा उचलावा याच भूमिकेतनं हा वाढदिवस साजरा केलेला असतो. आज आपण सर्वजण सचिन भैया मित्र समूहातर्फे हा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं त्या अध्यक्ष प्रियाताई शिंदे यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. संजीवनीताईंनी हा जो उपक्रम आरोग्य शिबिराचा घेतलेला आहे अत्यंत चांगला आहे आणि मला खूप आनंद आणि समाधान वाटलं. मागच्याही वर्षी त्यांनी हा उपक्रम घेतलेला होता आणि वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम घेणं, वृक्षारोपण, ब्लड डोनेशन कॅम्प हीच आमदार महेशदादांची इच्छा असते आणि त्या पद्धतीनं हे केलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी धन्यवाद मानते. आणि आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार महेशदादांचा वाढदिवस आणि 15 ऑगस्ट या निमित्तानं आपण विषमुक्त स्वयंपाकघर ही संकल्पना पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतोय. 15 ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक शाळा, अंगणवाडी इथं शपथ घेतली जाईल आणि हा कार्यक्रम अभियान स्वरूप एक 6-7 महिने चालेल. आणि संकल्पना ही आहे की जिल्ह्यातल्या प्रत्येक घरापर्यंत की जे अन्नामध्ये भेसळ आहे किंवा या तेलातल्या भेसळीमुळे डायबिटीज, हार्ट अटॅक या व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागते. वारंवार तळलेल्या तेलामुळे कर्करोगाला, सेंद्रिय रासायनिक खताच्या अतिवापरामुळं शॅम्पूमधले जे सल्फेट्स आहेत ते जे पाण्याच्या प्रवाहामध्ये जात आहेत किंवा जे गणपती उत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंग जे पाण्याच्या प्रवाहात जातात त्यामुळे जो वाढता कर्करोग आहे
अन्नपदार्थातले खाद्यपदार्थातले जे रंग आहेत त्याच्यामुळं जे हार्ट अटॅकचं प्रमाण अत्यंत लहान मुलांमध्ये वाढलेलं आहे त्याची पूर्ण जनजागृती व्हावी आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत याची माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम आपण सातारा जिल्हा परिषदतर्फे आमदार महेंद्रदांच्या संकल्पनेतूनच राबवतो आणि ही जनजागृती आणि त्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाला एक बक्षीस एका कुटुंबाला की जी महिला त्याचं पूर्ण पालन करून सगळे उपक्रम राबवेल त्याचे SOP आम्ही ठरवलेले आहेत आणि त्यांचं लॉन्चिंग हे 15 ऑगस्टला होणार आहे. तर हा एक उपक्रम आपण सगळ्यांनी मिळून एकाचं काम नाही आहे तर एक चांगला उपक्रम आहे आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं काम संकल्पना ही आहे की कर्करोगमुक्त आणि डायबिटीज मुक्त आपल्याला आपल्या जिल्हा करायचा आहे. तर या आपल्या सगळ्यांचीच साथ आपल्याला पाहिजे आहे आणि ती निश्चितपणे मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि खूप आनंद वाटला सगळ्यांना भेटून आणि हा उपक्रम आपण आमदार महेंद्रदांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला आहे. धन्यवाद. संकल्पना विषमुक्त स्वयंपाकघराची आपण मांडलेली आहे. निश्चितपणाने कोरेगाव नगरीमध्ये सर्व नगराध्यक्ष आणि सर्व टीम नगरसेवक नगरसेविका सर्व टीम या शहरामध्ये राहुलदादांच्या नेतृत्वाखाली राबवतील असं या निमित्तानं आश्वासन देतो. यानंतर आभार प्रदर्शन नगरसेविका आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिका संजीवनी वहिनी वर्गे यांनी आभार व्यक्त करावे. आज आपण जी शिबिर ठेवलेली आहे नेत्र तपासणी त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा व आपण उपस्थित प्रियाताई आणि नगराध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांचे आभार. धन्यवाद. या ठिकाणी सत्कार माझं कसलं घातलं घेतलं मी येतोय का त्यात बघ थांबलं पाहिजे. संध्याकाळ सकाळचे ऑपरेशन केलं
मला सांगलं काय समजा डोळ्यांचा इथं पुढं